तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला आहे आणि लाडकी बहीण योजनेत 12,240 कोटींची बचत. तर यातलं नेमकं कारण काय आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतून अपात्र लाभार्थी वगळल्याने महाराष्ट्र सरकारला सुमारे 12,240 कोटी रुपयांची बचत झाली आहे. ई-के-वाय-सी आणि कडक निकषांमुळे योजनेत मोठा बदल देखील झाला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दरमहा 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करणाऱ्या या योजनेतून जवळपास 68 ते 71 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले असून यामुळे सरकारचा खर्च जवळपास 12,240 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. जुलै 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या वार्षिक खर्चाची रक्कम 43,740 कोटींपासून खाली उतरून आता ती 31,500 कोटीपर्यंत येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मागील वर्षी 2025-26साठी 36,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, तर यंदा 26,000 कोटी रुपयांवर आला आहे. या निर्णयामुळे इतर विभागांकडून निधी वगळण्याची गरज भासणार नाही, कारण अपात्र महिलांना वगळल्याने आर्थिक बचत होते आणि सुरुवातीला 2,47,000 कोटी लाभार्थी असलेल्या योजनेत आता केवळ 1.7 कोटी पात्र महिलाच राहिल्या आहेत. यामध्ये के-वाय-सी न केलेल्या आणि इतर निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य असल्याने ज्या महिलांनी ती पूर्ण केली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. यामुळे बोगस लाभार्थी, सरकारी कर्मचारी किंवा उत्पन्न निकषात न बसणाऱ्या महिलांचे पैसे थांबवले आहेत. योजनेत पात्रतेची कडक पडताळणी करून हप्ता दिला जातो, ज्यामुळे सरकारला मोठी बचत होते आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध होईल. या निर्णयामुळे पात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र अपात्र घोषित झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळवण्यासाठी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. ही बचत सरकारच्या आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वाची असून योजनेला अधिक पारदर्शक आणि टिकावदार बनवण्यासाठी हा पाऊल आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर एक कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.